दुपारची जेवणं वगैरे आटपून आम्ही असं गाडीमध्येच आराम केला. पिल्लूच्या झोपण्यासाठी तिथे छान अशी गादी टाकून घेतली होती. 5 ते 6 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो तुळजापूरच्या भक्त निवासमध्ये. ही सगळी प्रोसिजर करून घेतली होती. त्यानंतर आराम केला आणि तयारी करून संध्याकाळच्या वेळेस आम्ही पडलो बाहेर देवीच्या दर्शनासाठी. तर खूप छान असं सगळीकडे वातावरण होतं. रात्रीचं पहिली वेळेस माझं तरी दर्शन आहे हे. आणि आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी होती. त्यानंतर आम्ही पासेस काढले. छान इथे लाइटिंग लागली. नवदुर्गाचं पूर्ण रूप तिथे होतं. खूप सुंदर ते दिसत होतं. सर्वप्रथम आम्ही इथे गणपतीचं दर्शन घेतलं आणि एवढ्या गर्दीमध्ये फर्स्ट टाईम पिल्लू आलेला आहे. देवीला साडी-चोळ घेतली, प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेला लागलो. लवकरच आमचं दर्शन झालं आणि पिल्लूचं हे पहिलं दर्शन आहे. थोडासा तो गर्दी पाहून रडत होता, पण नंतर छान त्याला वाटत होतं. खूप मस्त असं प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर इथे आम्ही हिरव्या अशा बांगड्या घेतल्या. पिल्लूच्याही जेवायची वेळ झाली होती. त्यानंतर आम्हीही जेवणं केली आणि रूमवर जायला निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.